नमस्कार मित्रांनो, मी सुशांत काटे. SK मराठी अड्डा चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, ऑनलाईन PF कसा काढावा हे बहुतेक लोकांना माहीत नसतं. त्यामुळे आपण एखाद्या एजंट किंवा टॅक्स कन्सल्टंटकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतो किंवा त्यांच्याकडून PF काढण्याचा प्रयत्न करतो. बट त्यासाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. पण PF काढण्याची प्रोसेस अगदी सरळ आणि सोपी आहे. तुम्ही स्वतः घर बसल्यासुद्धा मोबाईल किंवा लॅपटॉपच्या सहाय्याने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तर हा अर्ज कसा करायचा किंवा ऑनलाईन रिक्वेस्ट कशी टाकायची याची A to Z प्रोसेस मी आजच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची तुम्हाला अपडेट मिळत राहील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर तुम्हाला ऑनलाईन PF विथड्रॉ करण्यासाठी EPFOच्या ऑफिशियल वेबसाईटवरती म्हणजेच पोर्टलवरती यायचं आहे. याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही या पोर्टलवरती येऊ शकता. इथे UN नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. हा दिलेल्या कॅपच्या इथे टाकून साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशनमध्ये तुम्हाला तुमच्या UN नंबरशी लिंक असलेला मोबाईल नंबर, लास्टचे 4 डिजिट मेन्शन असलेल्या नंबरवरती एक 6 डिजिटचा OTP येईल. तो OTP इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. साइन इन केल्यानंतर अशा प्रकारचं पोर्टल तुमच्यासमोर ओपन होईल. वरती तुमचा UN नंबर आणि नेम असेल. या ठिकाणी तुमचं प्रोफाईल डिटेल्स असतील. आता इथे तुम्हाला PF विथड्रॉ करण्यासाठी 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ज्या चेक करायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे ते तुमची KYC अपडेटेड पाहिजे. दुसरी आहे तुमची डेट ऑफ एक्झिट अपडेटेड असायला हवी. आणि तिसरं आहे की तुमचे जुने PFचा बॅलन्स हा नवीन PF अकाउंटवरती ट्रान्सफर झालेला असावा. तर ह्या 3 गोष्टी आपल्याला चेक करायच्या आहेत. तर पहिली गोष्ट चेक करूया की KYC अपडेटेड आहे का. त्याच्यासाठी आपल्याला मॅनेज ह्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. इथे आल्यानंतर KYCचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. या ठिकाणी इथे 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तुमचं पॅन, बँक आणि आधार त्याचा स्टेटस अप्रूव्ड असायला हवा किंवा व्हेरीफाईड असायला हवा. त्याच्यानंतर चेक करायचं आहे तुमची डेट ऑफ एक्झिट मार्क आहे का. त्याच्यासाठी तुम्हाला सर्व्हिस हिस्ट्रीमध्ये व्ह्यूमध्ये जायचं आहे. व्ह्यूमध्ये एक ऑप्शन आहे सर्व्हिस हिस्ट्री. सर्व्हिस हिस्ट्रीवरती क्लिक करायचं आहे. सर्व्हिस हिस्ट्रीवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डेट ऑफ जॉईनिंग म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जॉईन झाला होता ती डेट असेल आणि डेट ऑफ एक्झिट. इथे डेट ऑफ एक्झिट EPF आणि डेट ऑफ एक्झिट EPS हे दोन्ही मार्क असायला हवेत. त्याच्यानंतर आपल्याला चेक करायची आहे ती म्हणजे जर इथे डेट ऑफ एक्झिट मार्क नसेल तर ही डेट ऑफ एक्झिट अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही मार्क करू शकता. त्याच्या संदर्भात मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. त्याचीही लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघून डेट ऑफ एक्झिट मार्क करू शकता. तर त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आपल्याला चेक करायची आहे ते म्हणजे आपलं पासबुक चेक करायचं आहे. त्याच्यासाठी व्ह्यूमध्ये जायचं आहे. व्ह्यूमध्ये सर्वात शेवटचा ऑप्शन आहे पासबुक. पासबुक ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे साइन इनची विंडो ओपन होईल. इथे तुम्हाला UN नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा मेन्शन करून साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे पासबुकची विंडो ओपन होईल. इथे तुम्हाला टोटल अवेलेबल बॅलन्स दिसेल. त्याच्यामध्ये एम्प्लॉई शेअर आणि एम्प्लॉय शेअर दिसेल. आता ह्या मेंबरनी एकाच ऑर्गनायझेशनमध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळे एकाच ऑर्गनायझेशनची डिटेल्स या ठिकाणी शो होत आहे. जर तुम्ही एक किंवा त्यापेक्षा अधिक ऑर्गनायझेशनमध्ये काम केला असाल तर या ठिकाणी ड्रॉपडाऊनमध्ये 2-3 ऑप्शन येतील. प्रत्येक ऑर्गनायझेशनचा PF तुम्हाला चेक करायचा आहे. तो 0 असायला हवा. तो करंट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रान्सफर केलेला असावा. जर ट्रान्सफर केलेला नसाल आणि जर तुम्ही PF विथड्रॉवलसाठी रिक्वेस्ट टाकली तर तुमच्या फक्त करंट ऑर्गनायझेशनमधला PF तुम्ही विथड्रॉ करू शकता. रिमेनिंग जुन्या ऑर्गनायझेशनचा PF तुम्हाला काढता येणार नाही. आणि जर तो तसाच राहिला तर तो काढण्याची ऑनलाईन प्रोसेस नाही आहे. मग तुम्हाला ते ऑफलाईन करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्ही PF करंट ऑर्गनायझेशनच्या PF अकाउंटवरती ट्रान्सफर करून घ्या आणि त्याच्यानंतर PF विथड्रॉची प्रोसेस करा. हा PF तुम्ही कसा ट्रान्सफर करू शकता याच्या संदर्भातही मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याच्यानुसार तुम्ही प्रोसेस कराल तर अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही PF ट्रान्सफर करू शकता. तर ह्या 3 गोष्टी चेक केल्यानंतर आपल्याला PF विथड्रॉसाठी रिक्वेस्ट टाकायची आहे. त्याच्यासाठी ऑनलाईन सर्व्हिसेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये पहिलाच ऑप्शन असेल क्लेम. या क्लेम ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ऑनलाईन क्लेमची अशा प्रकारची विंडो ओपन होईल. याच्यामध्ये सर्व डिटेल्स बाय डिफॉल्ट येईल.
इथे खाली तुम्हाला चेक करायचं आहे मेंबर आय डीची डेट ऑफ एक्झिट EPF डेट ऑफ एक्झिट EPS अपडेटेड आहे का. त्याच्यानंतर इथे फक्त आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि तो व्हेरीफाय करायचा आहे. लक्षात घ्या तुमचं KYC अपडेटेड अकाउंट नंबरच तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. तो अकाउंट नंबर टाकून व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर असा एक छोटासा पॉपअप येईल सर्टिफिकेट ऑफ अंडरटेकिंगचा. हे ॲग्री करायचं आहे. यस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा अकाउंट नंबर व्हेरीफाईड असेल तर अशा प्रकारचा ग्रीन मार्क येईल. इथे खाली तुम्हाला प्रोसीड फॉर ऑनलाईन क्लेम ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. याच्यामध्ये क्लेम टाईप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे ज्याच्यामध्ये PF विथड्रॉवल, PF ॲडव्हान्स किंवा पेन्शन विथड्रॉ करू शकता. तर आता आपण PF विथड्रॉ करतोय त्याच्यामुळे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला खाली ऑप्शन दिसत आहेत. ओनली PF विथड्रॉवल, जर फक्त PF काढायचं असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ओनली पेन्शन विथड्रॉ, जर तुम्हाला फक्त पेन्शन काढायचे असेल तर फॉर्म नंबर 10C सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर PF ॲडव्हान्स, जर तुम्ही आता सध्या जॉब करत असाल आणि तुम्हाला PF ॲडव्हान्स काढायचा असेल तर PF ॲडव्हान्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. PF ॲडव्हान्स काढण्यासंदर्भात एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला PF ॲडव्हान्समध्ये काढायचं असेल तर व्हिडिओमधील प्रोसेस फॉलो करून तुम्ही काढू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला PF विथड्रॉ आणि पेन्शन विथड्रॉ करायचे आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप करूयात. पहिल्यांदा PF विथड्रॉसाठी रिक्वेस्ट टाकूयात, त्याच्यानंतर पेन्शन विथड्रॉसाठी रिक्वेस्ट टाकूयात. त्याच्यामध्ये आता पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे ओनली PF विथड्रॉवल. खाली स्क्रोल केल्यानंतर अपलोड फॉर्म 15G. आता हा फॉर्म 15G कशासाठी आहे, जर तुमची सर्व्हिस 5 वर्षापेक्षा कमी असेल आणि तुमचं PF विथड्रॉ 50,000 पेक्षा जास्त असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला फॉर्म 15G भरावा लागतो. अशा केसमध्ये गव्हर्नमेंट 10% TDS कट करतं. याच्यासाठी आपल्याला फॉर्म 15G भरावा लागतो. हा फॉर्म 15G भरला तर तुमचा जो 10% TDS कट होणार आहे तो तुमचा कट होणार नाही. आता हा फॉर्म 15G कसा भरायचा याच्याबद्दल डिटेल माहिती हवी असेल तर मला खाली कमेंट करा. त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. तर आपल्या केसमध्ये अमाऊंट 50,000 पेक्षा जास्त नाही आहे, त्याच्यामुळे फॉर्म 15G अपलोड करायची गरज नाही आहे. खाली इथे ॲड्रेस टाकायचा आहे. इथे तुम्हाला चेक किंवा पासबुक अटॅच करायचं आहे. KYC अपडेटेड असलेलं चेक आणि पासबुक इथे अपलोड करायचं आहे. ते अपलोड करताना खाली त्याच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत की ते 100 KB आणि 500 KBच्या दरम्यानच असावे. त्याच्यावरती तुमचा बँक अकाउंट नंबर, IFSC कोड आणि तुमचं नाव मेन्शन असावं. स्कॅन केलेली किंवा अपलोड केलेली कॉपी ही रिडेबल असावी आणि जर तशी नसेल तर तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ शकतो. तर इथे चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे अपलोड केलेलं पासबुक इथे व्ह्यू करून तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर हा बॉक्स मार्क करून खाली गेट आधार OTP ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक 6 डिजिटचा OTP येईल. तो OTP इथे टाकून तुम्हाला व्हॅलिडेट OTP अँड सबमिट क्लेम फॉर्म ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुमची क्लेम रिक्वेस्ट सक्सेसफुली सबमिट झालेली आहे. क्लिक हिअर केल्यानंतर तुमच्यासमोर ॲप्लिकेशन फॉर्म PDF मध्ये ओपन होईल. पुढील रेफरन्ससाठी तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. आता पेन्शन विथड्रॉ करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. क्लेम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा अकाउंट नंबर टाकून व्हेरीफाय करायचा आहे. इथे यस करायचं आहे. प्रोसीड फॉर क्लेम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपण याच्या आधी फॉर्म 19 सिलेक्ट केला होता. आता आपल्याला पेन्शन विथड्रॉ करण्यासाठी फॉर्म 10C सिलेक्ट करायचा आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर सेम डिटेल भरायची आहे. इथे ॲड्रेस टाकायचा आहे. तुम्ही जो आत्ता चेक किंवा पासबुक अटॅच केला असेल तो इथे ॲड करायचा आहे. इथे पुन्हा या बॉक्समध्ये मार्क करून गेट आधार OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा एकदा तुमच्या आधारला लिंक असलेल्या नंबरवरती OTP येईल. तो OTP इथे टाकून व्हॅलिडेट OTP अँड सबमिट क्लेम फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुमचा पेन्शन विथड्रॉवलचा पण फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला असेल. क्लिक हिअर कराल तर तुम्हाला पुन्हा एकदा ते ॲप्लिकेशनची PDF दिसेल. तुम्ही ते सेव्ह करून ठेवू शकता. आता हे तुम्ही रिक्वेस्ट सबमिट केलेले आहे त्याचं तुम्ही स्टेटसही पाहू शकता. ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. ट्रॅक क्लेम स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला करंट स्टेटस दिसेल. ऑनलाईन क्लेम सबमिटेड ॲज अ पोर्टल. आताच आपण सबमिट केल्यामुळे हा स्टेटस दिसत आहे. तर ही PFची अमाऊंट विदिन 7 डेजमध्ये तुमच्या अकाउंटवरती जमा होते. जनरली काही केसमध्ये 30 दिवसापर्यंतही वेळ लागू शकतो. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. इथे तुम्ही पाहू शकता हा क्लेम केला होता. 29 नोव्हेंबरला क्लेम रिक्वेस्ट केली होती आणि 4 डिसेंबरला तो क्लेम अप्रूव्ह झाला होता. म्हणजे 4 to 5 डेजमध्ये. त्याच्यामध्ये 2 दिवस हॉलिडे होते, सॅटर्डे संडे. विदिन 3 डेजमध्ये हा PF जमा झालेला होता.
ज्या ज्या प्रोसेस तुम्हाला फॉलो करायच्या आहे त्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या संदर्भात काही डाऊट असतील तर खाली कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. ज्या व्यक्तींना ह्या व्हिडिओची गरज आहे अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. खूप खूप धन्यवाद.